व धारकरी बंधूंनो, आपण धर्मवीर गड पाहण्यासाठी आलेलो आहे. हे धर्मवीर गडाचं प्रवेशद्वार आहे. तसंच आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी व या गडाची माहिती देण्यासाठी लक्ष्मण नाईकवाडी दादा आलेले आहेत. त्यांच्याद्वारे आपण सर्वजण माहिती संपादन करून घेऊया. नमस्कार, मी लक्ष्मण दत्तात्रय नाईकवाडी. या ठिकाणी आज तुम्ही ज्या किल्ल्यावरती आलात तो खरं तर यादवकालीन पांडे पेडगावचा भुईकोट. त्यानंतर तो निजामशाहीमध्ये गेला आणि निजामशाहीकडून मुघलांकडे गेला. मुघलांच्या वाटणीला आला. विजापूरच्या आदिलशहानं आणि मुघल बादशाहनं ह्या किल्ल्याच्या किंवा ह्या भागाच्या वाटण्या केल्या आणि निजामशाहीची वाटण्यानंतर तो गेला मुघल बादशाहकडे. मुघल बादशाहच्या पुढं तो औरंगजेबाकडे गेलेला असताना औरंगजेबाचा दूध भाऊ बहादूर खान कोकलताश ह्या किल्ल्यावरती आला आणि त्याच्या स्वतःच्या नावावरून त्या ठिकाणी त्याला बहादूरगड असं त्यांनी नाव दिलेलं आहे. अशा प्रकारे ह्या किल्ल्याची स्थित्यांतरं झालेली आहेत, नामांतरं झालेली आहेत आणि आत्ता सर्व शिवशंभू भक्तांनी या ठिकाणी या किल्ल्याचं नामांतर करून पुन्हा एकदा धर्मवीरगड केलेला आहे. धर्मवीरगड पाहायचं म्हटलं तर साधारण 200 ते 250 एकर जागेमध्ये आहे. 200-250 एकर जागेमध्ये असताना आतमध्ये किल्ल्यामध्ये काय काय होतं, आत्ता जरी तुम्हाला पडलेल्या वस्तू दिसत असल्या तरी फार पूर्वीपासून हा किल्ला समृद्ध होता. या ठिकाणी 52 पेठा होत्या आणि या 52 पेठामधून सोन्या चांदीचा दक्षिण भारतातला सगळ्यात मोठा व्यापार चालायचा, अशी इथं आख्यायिका आहे. याचबरोबर ह्या किल्ल्यामध्ये अनेक जुनी पुरातन मंदिरे आहेत, तेही आपण आता पुढे गेल्यानंतर पाहणार आहोत. या ठिकाणी अशी समोरच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला एक प्रवेशद्वार दिसतंय, वेस दिसती, तर ती किल्ल्याची उत्तरेकडील वेस आहे. तशाच प्रत्येक बाजूला मिळून 11 वेशी या किल्ल्याला होत्या आणि त्या 11ही वेशी आज आपल्याला पाहायला मिळतील. अशा प्रकारच्या ह्या किल्ल्याला 11 वेशींचा हा किल्ला, त्याचबरोबर भीमा भामा या नद्यांच्या या ठिकाणी भीमा आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावरती हा किल्ला आहे. या ठिकाणची सर्वात मोठी घटना कुठली असेल तर धर्मवीर संभाजी महाराजांना पकडून आणल्यानंतर या ठिकाणी औरंगजेबासमोर त्यांना हजर केलं होतं. सुंदर असा हा किल्ला आज मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे. तो तुम्ही पाहावा आणि सर्वांपर्यंत पोहोचवावा अशी देखील माझी विनंती आहे. आता आपण या समोरच्या वेशीवरती जे उत्तरेची वेस आहे आणि त्या वेशीवरती हिंदू पद्धतीच्या काहीतरी खुणा असाव्यात. त्या ठिकाणी आता हा व्याळ हा प्राणी दिसतोय आपल्याला. हा प्रत्येक मंदिरावरती किंवा किल्ल्यावरती हिंदूंचं एक प्रतीक म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. तशाच प्रकारचं दुसऱ्याही बुरुजावर असंच एक प्रतीक आपल्याला व्याळाचं पाहायला मिळेल. बुरुज जरी आता ढासळायला लागले असले किंवा ढासळले जरी असले तरी ही प्रतीकं खऱ्या अर्थाने आपल्या हिंदूंची प्रतीकं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. ह्या वेशीवरील हे दोन्ही समोरच्या बाजूला आपण पाहिलं तर ह्या वेशीवरील ही 2 प्रतीकं आपण पाहिलेली. त्याचबरोबर आता आपण जातोय या ठिकाणी असणाऱ्या वेशीमधील मारुतीची खरं तर पुनर्स्थापना आहे. जवळच्याच पांडे गावातील हा मारुती पुन्हा ज्यावेळेस या ठिकाणी पेशवाई आली तर त्या पेशवाईच्या काळामध्ये हा मारुती आणलेला आहे. मारुतीची मूर्ती जर पाहिली तर चपटदान मारुती आणि चेटकिनीला आपल्या पायाखाली घेतलंय अशा प्रकारची ही मारुतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मारुतीचं वजन जर पाहिलं तर खूप मोठं, काही टनामध्ये ते वजन आहे आणि पूर्वीच्या काळी बैलगाडीमधून हा मारुती खालच्या पांडे गावातला, पांडे आणि पेडगावची जोड गावं होती आणि त्या पांडे गावातला हा मारुती नंतर पेशवाईमध्ये या ठिकाणी आपल्या ह्या वेशीमध्ये आणून ठेवण्यात आलेला आहे. कधीही धरिल्या पथाला जीव सूर्य चित्ती तळपेनित असतहीन प्राणा समान अमुच्या पुरी राष्ट्र ध्यान. आपण आता ह्या किल्ल्यावरच्या एका मंदिरामध्ये आहोत. हे या गावचं ग्रामदैवत भैरवनाथाचं मंदिर आपण पाहतोय. अतिशय पुरातन असं हे मंदिर आहे. या ठिकाणी आपण कपाळपट्टीवरती गणेशाची मूर्ती पाहतोय. या ठिकाणी कपाळपट्टीवरती आपल्याला गणेशाची मूर्ती दिसते. पुष्पांची छत्री, स्तंभ असं छानपैकी या ठिकाणी सजवलेलं दिसतंय. नवीनच जरी लावलेला असला तरी सागाचा दरवाजा या ठिकाणी आपण पाहतोय आणि आता आपण मंदिरामध्ये आतमध्ये येतोय. त्या मंदिराची विशेषता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या मंदिरामध्ये आल्यानंतर आपण आता पुन्हा एक कपाळपट्टी पाहणार आहोत. गर्भगृहाची सभामंडप खूप सुंदर आहे, पुरातन आहे. या ठिकाणी दुसरी कपाळपट्टीवरती आपण महावीरांचं चित्र पाहतोय. हेच महावीरांचं चित्र आपल्याला या ठिकाणी पश्चिमेचं द्वार आहे त्याच्यावर स्पष्टपणे पाहता येईल. या ठिकाणी शेंदूर लावलेलं जरी असलं तरी ते आपल्याला दिसतंय. खरं तर हे पूर्वीचं जैन मंदिर असावं आणि नंतरच्या काळामध्ये
पुन्हा एकदा ह्या ठिकाणी ह्या गावाला काहीतरी दैवत असावं, ग्रामदैवत असावं म्हणून भैरवनाथाची स्थापना आपल्याला केलेली दिसते. ह्या मंदिरातील एक मूर्ती जी जैनांची होती ती आपल्याला उत्खननामध्ये सापडलेली आहे आणि ती आपण रामेश्वर मंदिरात ठेवलेली आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर ती मूर्ती आपण पाहणारच आहोत. परंतु ह्या ठिकाणी हे सुंदर असं दगडी काम असलेलं, हेमाडपंथी काम असलेलं हे मंदिर साधारण 1500 वर्ष जुनं असावं असं या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी चित्रलिपी पाहतोय आता वरच्या बाजूला आपण. चित्रलिपीमधून एका जैन साधूची सुंदर अशी मिरवणूक निघालेली आहे. पहा, मिरवणूक काढलेली आहे. मिरवणुकीमध्ये ह्या कोपऱ्यामध्ये आपल्याला पाहिलं तर हनुमंत देखील दिसतात, शेपटी असलेले. पुन्हा ही वाद्य काम करणारे, त्यानंतर त्यांचे मोठमोठाले साधू ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि हे पाहत असताना पुन्हा एकदा आपण जर ह्या बाजूला गेलो तर या ठिकाणी आपल्याला गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. पहा वरच्या बाजूला हे दगडी काम आहे. खरं तर ह्याला रंगवलेलं असल्यामुळं आपल्याला आता थोडस अस्पष्टपणा जाणवत असेल. खरं तर हे काळभोर एकदम दगडामध्ये जर असतं, ह्याला रंग नसतं दिलेला आता, तर त्याचं सौंदर्य अजून काहीतरी वेगळंच असतं. ह्या आधारिका दाखवलेल्या आहेत. पहा, अगदी खूप वजनाचे दगड इथपर्यंत आलेत आणि इथं बसवलेत. हे अशा प्रकारचं आपण पाहतोय. त्याचबरोबर गावचं ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर पाहतोय. अतिशय सुंदर, जुनं, पुरातन, 1500 वर्षापूर्वीचं हेमाडपंथी काम असावं, पण परंतु ते जैन मंदिर असावं पूर्वीचं, असं आपल्याला या ठिकाणी पाहता क्षणी महावीराच्या चित्रावरून जाणवते. हे मंदिर आपण आता शूट केलेलं आहे. आपण पुन्हा एकदा पुढे जातोय पुढच्या मंदिराकडे. आतमध्ये जर आपण गेलो तर भैरवनाथाची नंतर स्थापित केलेली मूर्ती आपल्याला पाहता येईल. त्या मंदिराची पुनर्स्थापना आहे ही भैरवनाथाचीच मूर्ती आहे. आता त्याला वस्त्र परिधान केल्यामुळे आपण काही तिची जी आयुध आहेत त्या ठिकाणी पाहू शकत नाही. परंतु भैरवनाथ म्हटलं की त्याच्या हातामध्ये त्रिशूळ, नागफणा, त्याचबरोबर खडग आणि मुंडांची माळ त्यांनी परिधान केलेली असते. अशा प्रकारे भैरवनाथाची ही मूर्ती पुनर्स्थापित केलेली. ह्याच कमानीला, दगडी कमानीला शोभल अशी मूर्ती ह्या मंदिरातली आपल्याला आता रामेश्वर मंदिरामध्ये पाहिजे. कारण ती त्या काळातल्या काही विध्वंसक लोकांनी ती कुठेतरी टाकून दिली होती, परंतु उत्खननामध्ये सापडल्यानंतर आम्ही ते जैन तीर्थंकरांची मूर्ती रामेश्वर मंदिरामध्ये ठेवलेली आहे. आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. जे मंदिर पाहत होतो भैरवनाथाचं, तर त्याची पुनर्स्थापना झालेली असल्यामुळे आपण भैरवनाथ आता जरी पाहत असलो तरी पूर्वीचं हे एक जैन मंदिर आहे. ह्याच्या ह्या खुणा काय म्हटलं तर या ठिकाणी कपलपट्टीवरती दिसणारी महावीरांची मूर्ती अगदी या ठिकाणी स्पष्ट जाणवते. आतमध्ये देखील गर्भगृहाला आपण पाहिलं की या ठिकाणी मूर्ती पाहिली महावीरांची, परंतु शेंदूर लावल्यामुळे स्पष्टपणा नव्हता. या ठिकाणी आपल्याला ही स्पष्टपणे मूर्ती पाहता येते. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. या ठिकाणी आपण सुंदर असं लोकेशन पाहतोय ते धर्मवीर गडाचं. आपला धर्मवीर गड हे लोकेशन पाहतोय. खरं तर धर्मवीर गड हे नामांतर कसं झालं हे या ठिकाणी सांगावं लागेल. बहादूर खानानं स्वतःच्या नावावरून या किल्ल्याला बहादूरगड असं नाव दिलं होतं. फार पूर्वीचं यादवकालीन नाव काय होतं तर पांडे पेडगावचं भुईकोट. अनेक ठिकाणी आपल्याला ह्या नोंदी सापडतात की पांडे पेडगावकडे सैन्य निघालं, पांडे पेडगावसाठी एवढे पैसे खर्च केले, हा सरदार पांडे पेडगाववरती चालून आला, अशा प्रकारचे आपण पाहतो. परंतु त्यानंतर बहादूर खानानं स्वतःच्या नावावरून ह्याला बहादूरगड असं नाव दिले. बहादूर खान हा तर शिवाजी महाराजांच्या समकाळामध्ये आलेला आहे. शिवाजी महाराजांच्या समकाळामध्ये हा बहादूर खान इथं आलेला असताना ह्याची पूर्वीची सगळ्यात जुनी नोंद जर कुठली असेल तर या ठिकाणी 1550 सापडते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे हा किल्ला मोकासा असल्याची नोंद आहे. मोकासा म्हणजे या ठिकाणचा महसूल गोळा करणे याकरता अशी नोंद सापडते पांडे पेडगावचा भुईकोट. त्यानंतर हा बहादूर खानानं स्वतःच्या नावावरून त्याला बहादूरगड असं नाव दिलेलं आहे. आणि नंतरच्या लेखकांच्या लक्षात न आल्यामुळं काही लेखकांनी लिहून ठेवलंय की हा बहादूरगड हा बहादूर खानाने बांधला, पण ही चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचली. खरं तर पांडे पेडगावचा भुईकोट ही नोंद 1550 आहे आणि शिवाजी महाराजांच्या समकाळात म्हणजे 1630 नंतर बहादूर खान या ठिकाणी आलेला आहे. अशा प्रकारची नोंद आपल्याला या ठिकाणी सापडते. औरंगजेबाच्या दरबारातील नोंदींचं एक पुस्तक आहे आणि ते उर्दूमध्ये असताना त्याचं भाषांतर गणेश हरी खरे यांनी केले. 1972 महाराष्ट्र शासनाने ते पुस्तक प्रकाशित केलेले आणि त्याच्यामध्ये नोंदी सापडतात पांडे पेडगावचा भुईकोट. यावरून आपल्या लक्षात येईल की याचं जुनं नाव पांडे पेडगावचं भुईकोट होतं. त्यानंतर बहादूरगड झालं आणि बहादूरगडानंतर आपल्या शिवप्रेमींनी या ठिकाणी 2008 मध्ये या गडाचं नाव धर्मवीरगड केले. आता आपण सगळीकडे धर्मवीरगड म्हणूनच ऐकत असतो. तोच हा पांडे पेडगावचा धर्मवीरगड, पेडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर.
हान अमुषा हरिशोणिताची रमणार प्राशुनिकी रणिम्लेंच तेची खड्गात नित्य वसते मुळजा भवानी हे दिव्य सत्य कथिते शिवभूपती. नमस्कार. आपण आलेलो आहे राज दरबारमध्ये आणि या सविस्तर राज दरबारचे म्हणजे धर्मवीर आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कसे घडले आणि किती या धर्मासाठी झटले आणि किती त्यांच्यावरती अन्याय औरंगजेबाने केले याच दरबारी केलेले आहे. ते आम्हाला सविस्तर लक्ष्मण दादा सविस्तर मध्ये सांगतील. नमस्कार, मी लक्ष्मण दत्तात्रय नाईकवाडी. या ठिकाणी धर्मवीर गडावरती आलेल्या सर्वच पाहुण्यांचं मी हार्दिक असं स्वागत करतो. आपण आता एका किल्ल्यावरच्या एका ठिकाणामध्ये आहोत. अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. या ठिकाणी 2 एकरामध्ये बालेकिल्ला आहे. किल्ला खरं तर 200 एकरामध्ये आहे, परंतु प्रत्येक किल्ल्यामध्ये एक बालेकिल्ला असतो आणि हा बालेकिल्ल्याचं आपण एक प्रवेशद्वार पाहतोय. या ठिकाणी समोरच्या बाजूला जे प्रवेशद्वार दिसतंय या ठिकाणी आतमध्ये दरबाराची जागा आहे. औरंगजेब आलेला असताना या दरबारामध्ये शंभूराजांना आणण्यात आलं होतं आणि शंभूराजांबरोबर त्यांचे जे संवाद झालेत तर खऱ्या अर्थाने ते हित झालेले आहेत आणि धर्म बदलण्याकरता औरंगजेबाने त्यांच्यावरती जो दबाव आणला तो याच किल्ल्यामध्ये याच शौर्यस्तंभ आपण ज्या ठिकाणी स्थापन केलेला आहे त्या ठिकाणची ती जागा आहे, ती पाहणार आहोत. पण तत्पूर्वी हा दिवाणे खास आणि दिवाणे आम या 2 इमारती आहेत. आम इमारत म्हणजे सामान्य लोकांसाठी, दिवाणे आम सामान्य लोकांसाठी, परंतु त्याच्या पाठीमागच्या बाजूला एक महाल आहे आणि त्याच्यामध्ये दिवाणे खास असं म्हटलं जातं. खास लोकांबरोबर गुप्त चर्चा करण्याकरता जी जागा आहे त्याला खलबतखाना किंवा आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर ती गुप्त चर्चा करण्याची जागा दिवाणे खास असं म्हणतो. अशा प्रकारची ती जागा आहे. आता आपण जाणार आहोत प्रवेशद्वारामधून राजदरबारामध्ये. माझी मार्ग आमचाही समर्पणाचा लाचार होऊन कधी कधी ना जगावे त्याहून विष गिळूनी त्वरया मरावे शिवसिंह सदृश बनु अति स्वाभिमानी संभाजी नाही चुकले यमयातनानी खड्गाहुनी ही करण्या मन धारदार भाल्याहुनी ही बनण्या मन टोकदार वज्राहुनी ही घडण्या मन हे कठोर धर्मार्थ प्राशन करू शिवपुत्र सार. शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. मी लक्ष्मण दत्तात्रय नाईकवाडी आज आपलं या धर्मवीर गडावरती हार्दिक असं स्वागत करतोय. आणि आपण ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाण म्हणजे या ठिकाणी हा असणारा राजदरबार आणि राजदरबारातील हे दिवाणे आम. ज्यावेळेस संभाजी महाराजांना संगमेश्वरी पकडलं आणि पकडल्यानंतर ह्या पेडगावच्या किल्ल्यावरती आणण्यात आलं. पेडगावच्या किल्ल्यावरती आल्यानंतर संभाजी महाराजांची एक कुप्रसिद्ध दिंड काढली आणि ती दिंड मिरवत मिरवत 52 पेठांमधून मिरवली. ती कशी दिंड होती तर तख्त कुलाह केलेले, गळ्यामध्ये आणि मानेमध्ये लाकूड अडकवलेले आणि अशा अवस्थेत विदूषकाचे कपडे त्यांना परिधान केलेले आहेत आणि संभाजीराजांना या राजदरबारात आणलं जाते. राजदरबारात आणत असताना या वेशीच्या बाहेरच्या बाजूला त्यांचे द्वारपाळ उभे आहेत. हा औरंगजेब शहनशाह समोरचा जो सिंहासनाचा ओटा दिसतोय आपल्याला खूप मोठा, त्याच्यावरती तो बसलेला आहे. त्याच्यावरती गाद्या गिरदे तक्के लोड लावलेले आहेत, बिछाईत अंथरलेले आहे आणि औरंगजेब शहनशाह त्या ठिकाणी उच्च आसनावरती बसून हे सगळं दरबाराचं निरीक्षण करतोय. त्याला शेवटपर्यंत खात्री नव्हती की संभाजीराजे आपल्यापर्यंत पोहोचतील असे, परंतु संभाजीराजे या ठिकाणी समोर पाहताच कवी कलश आणि संभाजीराजे दिसताचे द्वारपाळांनी एक आरोळी दिली. ती काय आरोळी होती तर काफर संभाको लाया जा रहा है. खरं तर एका राजानं दुसऱ्या राजाला राजासारखं वागवावं पण तसं होत नव्हतं. आणि ज्यावेळेस कवी कलश आणि संभाजीराजे आतमध्ये येतात, ह्या दरबारामध्ये उभे राहतात, त्यावेळेस 52 सेनापती ह्या औरंगजेबाच्या ह्या दिवाणे आम मध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर सामान्य लोक आहेत. खरं तर आता 9 वर्ष होऊन गेलेली संभाजी महाराजांना हे स्वराज्य जिंकण्याकरता आणि संभाजी महाराजांना जिंकण्याकरता हा औरंगजेब स्वराज्यात आला होता. आणि 9 वर्षानंतर संभाजी महाराज त्याच्या हाती सापडलेले आहेत आणि 9 वर्ष झाल्यानंतर ह्या बाकीच्यांना आनंद वेगळा होता. काय होतं तर सामान्य सैनिकाला वाटत होतं आपण आपल्या मुलाबाळांच्यात आता उत्तरेत दिल्ली आग्र्याला निघून जाऊ आणि 9 वर्ष झालेली आहेत
आणि त्याचा आनंद त्यांना होता. तर औरंगजेबाला मोठा आनंद कशाचा होता, तर त्याला आता डोक्यावरती खिमोस घालायला मिळणार होता. कारण संभाजी महाराजांना जोपर्यंत तुम्ही पकडत नाहीत तोपर्यंत त्यांनी काय ठरवून घेतलं होतं, एक स्वतःसाठी पण केला होता. त्यांनी सांगितलं होतं, जोपर्यंत तुम्ही संभाजी महाराज जिवंत त्या मुर्दा माझ्यासमोर हजर करत नाहीत तर डोक्यातला खिमोस जमिनीवरती आपटला होता त्यांनी. आणि स्वतःचीच पंचायत करून तो 5-6 वर्ष उघडा वागदी डोक्याने बोडखा म्हणून महाराष्ट्रभर आणि स्वराज्यभर फिरत होता. त्यानंतर त्यांनी एकदा तर असं की वेळ आली त्याच्यावर, त्यांनी स्वराज्याची मोहीम कॅन्सल करून तिकडं विजापूरची आदिलशाही जिंकली, गोवळकोंड्याची कुतुबशाही जिंकली आणि येता येता काहीतरी दक्षिणेतल्या काट्यानं त्या संभाजीराजांचा काटा काढता येतोय का म्हणून पुन्हा एकदा त्या मुकर्रब खानाला, ज्याचं नाव शेख निजाम आहे, जो गोवळकोंड्याचा सेनापती आहे, आणि त्याला काय केलेले त्यांनी पदवी देऊन संभाजी महाराजांना पकडण्याकरता या ठिकाणी मुद्दामहून मुकर्रब ही पदवी दिली. आणि पुढे संभाजी महाराज, मुकर्रब खान, त्याचा मुलगा इखलास खान आणि गणोजी शिर्के यांनी सगळ्यांनी पकडून या किल्ल्यावरती आणण्यात आले. 52 पेठामधून दिंड मिरवत ह्या वेशीमध्ये आल्यानंतर त्यांच्या द्वारपाळाने सांगितलं, काफर संभाको लाया जा रहा है. आणि हे वर्णन मी मनाने सांगत नाही, मी माझ्या तोंडाने सांगत नाही, तर ह्या दरबाराच्या नोंदींचं एक पुस्तक आहे. खरं तर ह्या औरंगजेबाच्या दरबारातील नोंदी ठेवल्या जायच्या. त्या नोंदींचा एक अखबार म्हणून 1972ला महाराष्ट्र शासनानं अनुदान देऊन गणेश हरी खरे या लेखकानं ह्या दरबारातील नोंदींचं ते पुस्तक तयार केलेलं आहे. तो 6वा खंड आहे. त्याने असे 10 खंड तयार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या दरबाराचं वर्णन आलेलं आहे. त्याच्या लेखकांनी ठेवलेल्या नोंदीमधून हे वर्णन घेतलेलं आहे. त्याचे लेखक कोण कोण होते औरंगजेबाचे? खापी खान होता, साकी मुस्ताक होता, ईश्वरदास नागर होता, भीमसेन सक्सेना होता. वेगवेगळे स्टेटमेंट त्यांनी त्या दरबारामधले लिहिलेले आहेत. आणि असा हा दरबार आहे. ह्या दरबाराची लांबी रुंदी सांगायची म्हटलं तर जवळजवळ तो 185 फूट लांबीचा आणि 160 फूट रुंदीचा असा दरबार आहे. कडनी मोठमोठ्या ओवऱ्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्याच्या औरंगजेबाचे सैनिक आलेले ते बसलेले होते. पुढे सिंहासनाची जागा जवळजवळ 50 बाय 50 असं सिंहासनाची जागा आहे. त्याच्या उच्च आसनावरती तो बसलेला आहे. आणि ह्या राज दरबारामध्ये शंभूराजा आणि कवी कलश येतात. कवी कलशांना आणि शंभूराजांना या ठिकाणी पाहताच बाकीच्यांना आनंद झाला, तसंच औरंगजेबाला देखील झालेला आहे. आणि मग औरंगजेबाला आनंद झाल्यानंतर त्याच्याच जवळचे सरदार नातेवाईक असायचे. जसा असद खान त्याचा माऊस भाऊ होता, अशा अनेक सरदार त्याचे नातेवाईक होते. त्यातला रहुल्ला खानाचा तो कानी लागतो आणि जा म्हणतो संभाजी महाराजांना, विचार की तू जर त्या ठिकाणी तुझ्या किल्ल्यांच्या चाव्या मला देत असशील, त्याचबरोबर तुला कोण कोण आमच्यातलं फितूर झालं ते जर सांगत असतील, आणि महत्वाचं म्हणजे तू जर तुझा स्वतःचा हिंदू धर्म सोडून मुस्लिम होत असतील तर तुला आमचे आलमगीर साहेब माफ करतील. आणि तो रहुल्ला खान या ठिकाणी येतो. त्याआधीही ह्या मुकर्रब खानाचा मुलगा आहे इखलास खान सांगतो, इतना बडा हिंदुस्तान का शहनशाह आगे बैठा है, झुककर तमीज तर देतो. म्हणजे त्यांनी सांगितलं मुजरा तरी कर, एवढा मोठा हिंदुस्थानचा शहनशाह आहे. पण संभाजीराजांनी त्या काळात जी शिवी दिली, कदाचित त्याच्या दरबारातील लोकांना ती लिहून ठेवता आली नसावी. कदाचित संभाजीराजे त्यावेळेस म्हटले असतील, अशा डुकरापुढे आम्ही झुकतो की काय, आणि म्हणूनच त्यांना ती लिहिता आलेली नसावी. त्यांनी फक्त लिहिलंय की औरंगजेबाला शिव्या संभाजी महाराजांनी घातल्या, पण त्यात ही शिवी निश्चित असावी असं मला देखील वाटतं आणि अनेक लेखकांना ते वाटते. म्हणून मी या ठिकाणी ते मांडतोय. आणि त्या दरबारामध्ये त्या समोरच्या बाजूला बिछाईत अंथरलाय, रहुल्ला खाना आलाय. रहुल्ला खानाने विचारलेले प्रश्न आहेत आणि त्यावेळेस संभाजीराजे भयंकर चिडतात. आमच्या आबासाहेबांनी या ठिकाणी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, हे याकरताच केलं का? देव देश आणि धर्माकरता आमच्या राजांनी हे सगळं केलेलं आहे. राजे तर कुणीही झाले असते, परंतु हिंदू धर्माचा वाली त्यावेळेस कुणी नव्हता आणि म्हणून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आणि मग त्याच्यासाठी आम्हाला धर्म बदलाय सांगतो हा. भयंकर चिडले संभाजीराजे आणि त्यावेळेस त्यांनी दरडावून सांगितले दरबाराला, जगल तर हिंदू धर्मात आणि मरल तर हिंदू धर्मात. या ठिकाणी खऱ्या अर्थानं संभाजीराजांनी आपली धर्मनिष्ठा प्रगट केलेली आहे. आणि मग त्यानंतर पुन्हा तो रहुल्ला खान जातो आणि सांगतो हे सगळे औरंगजेबाला आधीच एवढा आनंद झालेला असतो की आता कसं का होईना संभाजी हा माझ्या ताब्यात मिळलेला आहे. आणि त्या आनंदाच्या भरात तो सिंहासनावरून उठतो. त्या बिछाईत अंथरले त्याच्यावरती एरझरे घालायला लागतोय. एरझरे घालता घालता काय करतोय तो पश्चिमेकडे तोंड करतो आणि कुराणातले आयते पडायला लागतोय, नमाजाचा रुखवता पडायला लागतोय. हे सगळं चालू असताना कवी कलश आणि संभाजी महाराजांचा देखील संवाद होतोय. कवी कलशाला संभाजी महाराज म्हणतात की कवीश्वरा सुस्ती का एखादी कविता. खरं तर कवी कलश हे शीघ्र कवी होते. कुठल्याही एखाद्या घटनेवर सहज काव्य त्यांना सुचायचं असे होते. परंतु त्या ठिकाणी कवी कलश म्हणतात, राजे एवढी मारझोड झालेली, थकलेलं वागलेलं तर तुम्हाला कविता सुचते, आणि तुम्ही जर कवितेचं नाव काढलं तर मला का नाही सुचणार? त्यावेळेस सुचलेली कविता त्यांच्या दरबारातील लेखकांना जी लिहून ठेवावी ती कविता आपल्या समोर मांडतोय. ती कविता आपण या ठिकाणी जर पाहिलं तर दगडी स्तंभावरती पाठीमागे ती कोरलेल्या अवस्थेत आहे. परंतु आपण या ठिकाणी ते ऐकणार आहोत. ते व्हिडिओमध्ये घेताना ते नंतर घेतीलच, परंतु मी ती कविता आपल्या समोर मांडतोय. काय ती कविता होती? यावन रावण के दरबार में शंभू बंधो बदरंग, रव रसत शेंदूर सम खूब खेलो रणरंग, रवि तवी छवि देखत खद्य तो होत बदरंग, तब तेज निहार के तखत त्याच्यावर
अर्थ सांगतो. कपटी रावणाच्या दरबारामध्ये बांधून आणलेले बजरंग बली जसे रक्तवर्ण दिसतात ते तसे रणकंदन खेळलेले संभाजी राजे तुम्ही दिसताय. आणि एखादा काजवा चमकत असतो आणि सूर्य उगवल्यानंतर त्याचं तेज नष्ट व्हावं तसं संभाजीराजे तुम्ही दरबारात येतात त्या औरंगजेबाचं तेज नष्ट झाले आणि तुम्हाला नतमस्तक होण्याकरता गुडघे टेकलीत की काय? काय झालं असेल होत्या दरबारात ज्यावेळेस त्या भीमसेन सक्सेनाने, ईश्वरदास नागरने, खापी खान आणि साकी मुस्ताकने त्याला अर्थ सांगितला असेल, तो भयंकर चिडला आणि कवी कलशाची जीभ हासाडण्याची आज्ञा या दरबाराला दिलेली. असा हा दरबार आहे. दिवाने आम मध्ये आपण उपस्थित आहोत आणि आपल्याला दिवाने खास पाठीमागच्या बाजूला पाहायचं आहे. परंतु त्यावेळेच्या नंतर काय झालं असावं तर संभाजी महाराजांना धर्म बदलण्याकरता सांगितला. संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही आणि एकदा जर महाराजांनी मान तुकवली असती तर काय झालं असतं आपल्या स्वराज्याचं? एकदा जर मान झुकवली असती तर काय झालं असतं? संभाजीराजे असे होते मोडेन पण वाकणार नाही असे होते. आणि संभाजीराजांनी जे त्या काळात जे वर्तन केलेलं आहे ते खरं धर्मनिष्ठेला शोभेल असंच आहे. संभाजीराजांनी शासून सांगितलं, जगल तर हिंदू धर्मात आणि मरल तरी पण हिंदू धर्मात. हे वाक्य ह्या दरबाराने ऐकलं, ह्या भीमा नदीने ऐकलं. अशा प्रकारची घटना या दरबाराला या ठिकाणी पाहावं लागली. खरं तर त्यावेळेस संभाजी महाराजांनी एकदाच मान झुकवली असती तर राहिला असता आपल्या मंदिराचा कळस, राहिला असता आपला भगवा ध्वज, लावता आला असता आपल्याला शिवगंध, लावता आला असतं का माता भगिनींना कुंकू? कदापि नाही. निघाली असती का ज्ञानोबा तुकारामाची दिंडी? कारण राजांनी जर बदलला तर प्रजेला बदलावा लागतो, पण राजांनी आपला धर्म बदलला नाही. आणि म्हणून कदाचित आजही आपण हिंदू धर्मात आहोत आणि आज आपण जे धर्मनिष्ठा प्रगट करतोय ही फक्त संभाजी राजांमुळे करतोय, कारण आपल्या राजाने बदलला नाही म्हणून प्रजेला बदलावा लागला नाही. आणि मग तरीही या ठिकाणी संभाजी राजांचं अतोनात हाल केलेत. जवळजवळ 28 दिवस त्यांच्यावरती अत्याचार आहेत. काय काय अत्याचार करावं? कवी कलशावर सुरुवात करायची आणि त्या शिक्षेचा शेवट व्हायचा संभाजी राजांना. एक दिवस हाताची नखं पकडीने उपटून काढावीत, दात पकडीने उपटून काढावीत, हाताने केस उपसावीत. संभाजी राजांच्या कवी कलशाच्या अंगाची कातडी सोलून काढावीत आणि त्याच्यावरती मिठाच्या पाण्याचे आणि मिरचीच्या पाण्याचे फवारे मारावेत. काय अवस्था झाली असेल हो? तरीही राजे झुकले नाहीत. आणि झुकले असते तर राहिलं असतं का आपलं स्वराज्य? त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं आपली धर्मनिष्ठा या ठिकाणी प्रगट केली आणि किती हाल केलेत. 28 दिवस हाल केलेत. आणि 28 दिवस जे हाल केलेत आपण पाहतो, तिथून पुढे पुन्हा एकदा हे सर्व स्वराज्याला दाखवण्याकरता ही दिंड काढली जाते. ती कुठं नेली जाते? वढू आणि तुळापूरकडे नेली जाते. वढू तुळापूरकडे नेले असताना त्या ठिकाणी हे स्वराज्यातील सगळ्या माणसांनी पाहायचंय की तुमच्या राजाचे काय हाल केलेत आम्ही, आणि हे दाखवण्याकरता कदाचित पुन्हा एकदा ती दिंड कवी तख्त कुल्हा केलेली, वरकुड्या उंटावरती बसवलेले आणि हातामध्ये आणि गळ्यामध्ये मानेमध्ये लाकूड अडकवलेली, फळे अडकवलेली अशा अवस्थेत संभाजीराजांना त्या ठिकाणी नेलं जाते. मृत्युंजय अमावस्येच्या दिवशी म्हणजेच पाडव्याच्या आदल्या दिवशी फाल्गुनी अमावस्येला 11 मार्च 1689 ती घटना घडली. आणि काय करावं? एका वधस्तंभाला संभाजीराजांना एका वधस्तंभाला कवी कलशाला बांधलंय तुळापूरच्या त्या भीमा भामा आणि इंद्रायणीच्या संगमावर. आणि अक्षरशः संभाजीराजांच्या आणि कवी कलशाच्या अंगाचे हातपाय तोडून तुकडे तुकडे केले तो, आणि ते सगळे तुकडे त्या भीमा भामा आणि इंद्रायणीच्या संगमाच्या पलीकडे फेकून दिलेत. त्या ठिकाणी वढू तुळापूरचे काही लोक संध्याकाळचे येतात आणि ते आपल्या संभाजीराजांचे तुकडे ज्यांनी ते वेचले ना त्यांना वेचले देशमुख म्हणून आजही आपण जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला वढू मध्ये त्या आडनावाची लोक सापडतात. आपल्या राजांचा अंत्यविधी असाच करायचा का? असेच तुकडे जळायचे का? ज्यांनी ते प्रेत एकत्र केलं ते शिवले देशमुख म्हणून आजही आपण जर त्या वढूमध्ये गेलो तर त्या आडनावाची लोक आपल्याला तिथं पाहायला मिळतील. अशा प्रकारे संभाजी महाराजांचे तिथं त्यांना अंत्यविधी झाला. त्या ठिकाणी ते समाधी स्थळ झालेलं आहे. आणि परंतु हे सगळं होत असताना एक ज्योत मावळली संभाजीराजांची, पण प्रत्येकाच्या हृदयात एक ज्योत पेटवत गेलेली. संभाजी आपला राजा आपल्या धर्मासाठी एवढा मोठा त्याग करतो. त्या काळात बिगर सेनापतीचं बिगर राजाचं एक युद्ध सुरू झाले. मित्रांनो, संभाजी महाराजांना पकडेपर्यंत ह्या औरंगजेबाला ह्या स्वराज्यात 9 वर्ष गेलीत. आणि पुढं तिथून पुढं प्रत्येक घराघरातून एक एक संभाजी तयार व्हायला लागलाय. आणि म्हणून तिथून पुढे 17-18 वर्ष म्हणजे स्वराज्याची मोहीम त्याला 28 वर्षाची करावी लागली. आणि तरीही तो न जिंकताच ह्या ठिकाणी गेलाय, कारण ह्या औरंगजेबाला 1707 मध्ये या ठिकाणी मरावं लागतंय. हा अहमदनगर जवळ असताना त्या ठिकाणी तो मरतो. त्याची आताडी काटाडी भिंगारमध्ये पुरून ठेवली जातात आणि त्याला ताजमहालकडे न्यायचा असतो. त्याची 2 मुलं जिवंत आहेत, आजम आणि मुआज्जम. हे दोघं जण जात असताना त्याचं त्या शरीराचा वास सुटतो म्हणून औरंगाबाद जवळ खुलताबादला त्या ठिकाणी त्याला औरंगजेबाला गाडला जातो. त्या ठिकाणी त्याची कबर होते आणि पुन्हा हे पुढे जायला लागतात. त्यापैकी एकच जण जिवंत गेलेला आहे. दोघांची पुन्हा भांडणं होतात. त्याच्यामध्ये एक जण मारला जातो आणि एकच जण दिल्ली जातो. खरं तर हा त्याचा विजय आहे का?
हा कदापि त्याचा विजय नाही. कारण स्वराज्यासाठी 9 वर्ष पहिल्यांदा सुरुवातीला गेले, नंतर 18 वर्ष गेले, ते एकूण 28 वर्ष गेली. आणि त्या 28 वर्षामध्ये अनेक उत्तर भारतामध्ये ज्या काही हिंदू सल्तनती पुन्हा एकदा उदयास आल्यात त्या केवळ आणि केवळ संभाजी महाराजांमुळे आल्यात. अशा प्रकारची घटना या ठिकाणी झालेली आहे. आपण या दरबारामध्ये आलात, सर्वजण नतमस्तक झालात. खरं तर हितालची माती जर कपाळाला लावली ना, प्रत्येकाच्या अंगात चैतन्य संचारल्याशिवाय राहत नाही. त्या काळातल्या एका लेखकाने लिहून ठेवलंय की घराघराचे किल्ले झाले, आया बहिणी झाल्या दुर्गा. म्हणजे त्यात प्रत्येक आपल्या मुलाला, आपल्या येणाऱ्या वारसाला सांगत होत्या, तुला संभाजी महाराजांचं उट्ट काढायचे, संभाजी महाराजांचा बदला का घ्यायचा आहे. आणि म्हणून 17-18 वर्ष युद्ध चालले मित्रांनो. आणि अशा प्रकारे हे युद्ध न जिंकताच हा औरंगजेब गेला आणि संभाजी महाराजांचा या ठिकाणी खरं तर विजय झालेला आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. अशा प्रकारची घटना ह्या किल्ल्यांनी पाहिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही आलात सर्वजण, तर तुमचं मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो. खरं तर हा किल्ला पाहण्यासारखा आहे, परंतु आता थोडासा प्रत्येकाचं वेगवेगळं टायमिंग असल्यामुळे वेळ होतोय, परंतु सगळ्यांनी एकत्र पाहावा आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचवावा अशी आमची इच्छा आहे. कारण धर्मवीर संभाजी महाराजांचं सगळ्यात मोठं स्मारक या ठिकाणी व्हावं म्हणूनसाठी आम्ही गेली अनेक वर्ष प्रयत्न करतोय. तर त्या निमित्ताने, तुमच्या सगळ्यांच्या निमित्ताने ह्या ठिकाणी काही दिवसामध्ये आपण धर्मवीर संभाजीराजांचं मोठं या ठिकाणी स्मारक उभा करू असं मला निश्चित वाटतं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर, फुटले स्वनेत्र तुटले जरी जीभ शीर, दुर्दांत दाहक ज्वलंत समाज भावा, म्हणून युरात धरूया शिवसिंह छावा, गिळण्यास प्राण उठला जरी कृतांत, संभाजी धर्म जगले जळत्या रणात, सूर्याहुनीही अतिदाहक धर्म भक्ती, स्फुरण्यास नित्य धरूया शिवपुत्र चित्ती. राष्ट्रात धर्म जणू हा शरीरात प्राण. आता आपण ज्या इमारतीमध्ये आहोत ना, हे दिवाणे खास लोकांबरोबर खलबत करण्याची जागा आहे. आपण जर आता या प्रवेशद्वारामधून ज्यावेळेस आतमध्ये येतो, तर समोरच्याच बाजूला आपल्याला शिंपल्याच्या आकाराचा कारंजेचा शेड पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर. त्या काळामध्ये मोठेमध्ये पाणी पडलं, त्याला उंची दिलेली होती, खापरी पाईपलाईननी पाणी आणलेले आणि मग ते पाणी बरोबर तितक्या उंचीमध्ये ते उडायचं. जसं आपण एखाद्या आपल्या घरामध्ये हवेलीमध्ये प्रवेश केल्यानंतर एक सुंदर असा फिशटॅग वगैरे लावलेला असतो, तसा हा कारंजेचा शेट आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय समोरच्या बाजूला तैलचित्र लावण्याकरता जागा आहे, ह्या पूर्वीच्या जागा आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी खोल अशा देवळ्या आहेत, तर ते कशासाठी, तर ते 3D चित्र किंवा उठाव चित्र लावण्याकरता आहे असं आपल्याला पाहायला मिळते. ह्याला अगदी सागाच्या चौकटी असतील, त्याला मखमली पडदे सोडलेले असतील आणि आपण पाहतोय की वरच्या बाजूला खराब हवा निघून जाण्याकरता किंवा प्रकाश आतमध्ये येण्याकरता व्हेंटिलेशन. आता आपण ह्या ठिकाणी हे पाहिलेलं आहे, परंतु खलबत करण्याची जागा कुठे आहे, तर ती आपल्याला पाहिजे. या आला का कुठं तुम्ही मंदिर कडे आहे. या ठिकाणी समोर जर पाहिलं आपल्याला भीमा नदीचं सुंदर असं पात्र दिसते पहा. उत्कृष्ट असं या ठिकाणी आपण पाहतोय. या भीमा नदी पश्चिमेकडून भीमाशंकरला उगमस्थान पावते आणि ती खाली पंढरपूरकडे जाऊन चंद्रभागा होते. अशा प्रकारचं हे सुंदर असं हे दृश्य आपण पाहतोय. खरं तर हे कुठं आहे, आता दिवाणे खास इमारतीच्या अगदी तटबंदीच्या पाठीमागच्या बाजूला ही भीमा नदी वाहते. अशा प्रकारची ही भीमा नदी आहे. हे पाहत असताना आपण या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर दिवाणे खास कशी असेल ही इमारत. आपण पाहतोय दिवाणे खास इमारत इतकी सुंदर इमारत आहे या किल्ल्यावरची. खरं तर पडझड झालेली आहे. वरच्या बाजूने पाहिलं तर असे तेल चित्र लावण्याकरता वरचे जे चौकोन दिसतात ना आपल्याला ते दिसतील, त्याच्या खाली उठाव चित्र लावण्याकरता जागा आहे. म्हणजे ते 3D वगैरे असतात ना मूर्ती लावण्याकरता, तर तशा प्रकारच्या. परंतु याच ठिकाणी गाद्या गिरदे तक्के लोड लावलेले असायचे आणि त्याच्याबरोबर त्या काळातले जे मंत्रिमंडळात लोक आहेत ती खलबत करण्याकरता किंवा चर्चा करण्याकरता बसलेले असायचे. बाहेरच्या बाजूने जर पाहिलं तर त्या नदीवरची सुंदर अशा हवा यावी म्हणून अशा प्रकारच्या जाळ्या ठेवलेल्या आहेत पहा. त्या काळात सागवानी जाळ्या होत्या आणि त्याला मखमली पडदे लावलेले होते. अशी ही रचना आपल्याला पाहायला मिळते.
हा दिवाणी खास ही इमारत आपण पाहतोय. दिवाणी खास मध्ये चर्चा करत असताना अगदी त्या काळात जर पाहिलं तर नदीवरची येणारी थंड हवा आणि हे जमलेलं सगळं वातावरण जर पाहिलं, एखाद्या 5 स्टार हॉटेलला जसे आता मंत्रिमंडळाच्या मीटिंग होतात ना, तसं हे असावं, असं आपल्याला भास झाल्याशिवाय राहणार नाही. अशी हे दिवाणी खास ही इमारत आपण पाहिलेली आहे. नमस्कार, मी लक्ष्मण दत्तात्रय नाईकवाडी. या ठिकाणी आज तुम्ही धर्मवीर गडावरती आलात. मी पहिल्यांदा तुमचं सर्वांचं असं हार्दिक स्वागत करतो. धर्मवीर गड हा धर्मवीर संभाजी राजांना मानवंदना देण्याकरता आहे. कारण खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीराजे, शंभूराजे कोण झालेत तर या ठिकाणी धर्मवीर झालेत. तो हा गड आहे. धर्मवीर संभाजी महाराजांच्या इतका काही निगडीत हा गड आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांना नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, त्यांना मानाचा मुजरा केल्याशिवाय राहत नाही. आणि असा हा धर्मवीर गड, पूर्वीचा बहादूरगड आणि त्याही आधीचा जर विचार केला तर हा काय आहे की पांडे पेडगावचा भुईकोट असा हा किल्ला आज आपण पाहतोय. आज आपण या किल्ल्यावरती आल्यानंतर आत्ताच आपण ज्या ठिकाणी धर्मवीर संभाजीराजांना हजर केलं ते ठिकाण पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी कवी कलशाची कविता ऐकलेली आहे आणि त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये शंभूराजांनी केलेलं वर्तन अर्थात स्वाभिमान जो प्रगट केला आपल्या धर्माविषयी तो पाहिलेला आहे. आता आपण जर तसं पाहिलं तर महाराष्ट्रातील शंभूराजांच्या बाबतीत एक 5 स्थळं खूप महत्त्वाची आहेत. त्यापैकी त्यांचा जन्म झालेलं ठिकाण ते कुठं तर पुरंदर किल्ला. त्यानंतर संभाजीराजांना ज्या ठिकाणी ते छत्रपती झालेत ते रायगड. त्यानंतर पुन्हा पुढे गेलो तर संभाजीराजांना ज्या ठिकाणी अटक झाली ते संगमेश्वर. आणि ज्या ठिकाणी संगमेश्वरावरून पकडल्यानंतर त्यांना धर्मवीर गडावरती आणल्यानंतर ते या ठिकाणी धर्मवीर झालेत. तो धर्मवीर गड ज्या ठिकाणी त्यांना घेऊन गेले आणि त्यांची हत्या केली ते शौर्यस्थळ म्हणजे तुळापूर. आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या अस्थी किंवा त्यांचे शरीराचे भाग गोळा करून त्यांना अग्निदाग दिलाय ते संभाजी महाराजांचं समाधी स्थळ वढू बुद्रुक. या ठिकाणी नतमस्तक होत असताना तुम्ही धर्मवीर गडाला विसरू नका. कारण याच ठिकाणी खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर झालेत आणि आपण त्यांना धर्मवीर असं म्हणत असतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. धर्मवीर गडावरती आपण सर्वजण जमलेलो आहे कारण या बलिदान मासच्या निमित्ताने आपण या धर्मवीर गडावरती आलेलो आहे. तसंच माझा एक हेतू आहे की वडू तुळापर या ठिकाणी आम्ही सर्वजण जातो, पण बऱ्याच अशा व्यक्तींना धर्मवीर गड कुठं आहे हे माहीत नाही. आणि धर्मवीर गडावरती संभाजी महाराजांना पकडल्या क्षणापासून म्हणजे संगमेश्वर पकडल्यानंतर धर्मवीर गडावरती आणले व धर्मवीर गडावरती आणल्यानंतर 28 दिवस अतोनात त्यांच्यावर छळ केले. त्यांचे कधी डोळे काढले, कधी त्यांची नखं काढले, कधी त्यांच्या अंगावरती गरम पाण्यात मिठाचं पाणी ओतले. असा हाल या धर्मवीर गडावरती केले. आणि हे धर्मवीर गड माझी विनंती आहे की प्रत्येकानं या धर्मवीर गडावरती प्रत्यक्ष येऊन पाहावं. तसंच आपल्या ह्या यूट्यूब चॅनलद्वारे हे यूट्यूब लिंक फॉरवर्ड केलं जाईल किंवा तुमच्यापर्यंत पोहोचलं गेलं जाईल. वेळात वेळ काढून ते पाहावं. तसंच लक्ष्मण दादाने अतिशय सुंदर रीतीने आम्हाला या धर्मवीर गडाचा इतिहास सांगितला. आणि आमचा एक हेतू आहे की प्रत्येक या पंचक्रोशीतील सर्व हिंदूपर्यंत आपला हा व्हिडिओ पोचला गेला पाहिजे. आणि प्रत्येक हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे हा व्हिडिओ पाहून प्रत्यक्ष या स्थळी भेट द्यावं ही आमची विनंती आहे. नमस्कार.